तर का म्हणता मित्रमैत्रिणी, तर आज मी आलो होतो भांडी आणण्यासाठी, कारण आपल्या मित्राच्या इथं हळदीचा कार्यक्रम होता आणि मी तर मस्त झोपून होतो, पण यांना मला बोलवलं. साला पूर्ण झोपच मोडून टाकला माझी. घराकडे आलो तर इकडे पूर्ण तयारी चालूच होती. आता एवढ्या सकाळी हळद खेळणार आहेत का यांनी, बरोबर इकडे दिसत नव्हता, म्हणून आम्ही त्याला दुसऱ्या साईडला लावून आणि याला एक काम का सांगितले तो बी याच्या अंगावर येत आहे. सकाळपासून ते दुपारपर्यंत याच्या घराकडेच होतो. आता वेळावर इकडे पाणी बी लागला होता, बारीक बारीक येतच होता. आता एक तर आपल्याला जायचं होता वासरायला, कारण आपल्याला आणायचे होते वांग्याचे कट्टे. नव्हता माहित का इकडे पाणी येते, पण साला इकडे येतच आहे वाटते झिमिड झिमिड. गाडीमध्ये मांडले मग कट्टे. आता आपण निघलो सिंध्या जायसाठी, पण येता आल्यावर माहीत झालं काही भलतेच कामं करतायत. डीजेची वाट पाहत होतो, पण तेवढ्यात डीजे येऊनच गेला. आता एकच विषय होता की याला लावायचा कुठं, कारण एक तर इथे गाड्या बी ठेवले होते म्हणून पाणी बी येत होतं आणि एक तर आपण बाहेर लावू बी नव्हतो शकत. मग लावून टाकलो डीजे येतच. आता चुलीवरचे गंजे उतरवायचे होते आणि हा ठेकेदारवानीच करताय जसं काही. मग कॅनही न्यायचे होते. मला तर वाटतं याचे दोन्ही हात कुठं बाहेर येतात का. आता बहुत कामं झाले. आता चला थोडा नाचून म्हणलो, कारण मग वेळेवर नाचायला नाही भेटणार आहे. एक तर बहुत मोठी पंगत बी वाढा लागते आपल्याला. तुम्ही नाचत राहा म्हणून आम्ही येतून घरून आलो. ते आल्याबरोबर पहिले वाढाच लागला, कारण वाढल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. कामं राहतात आमच्या मागत. आता मी पंगत वाढतो, तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.